गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आज आपण अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यक्रमातील अध्ययन संक्रमण या घटकाचा अभ्यास आज करणार आहोत। या घटकामध्ये अध्ययनाचे संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग कशा पद्धतीने होते हे आज आपण पाहणार आहोत। त्याची संकल्पना आणि प्रकार या संबंधी अधिक माहिती घेणार आहोत। अध्ययन संक्रमणाची संकल्पना जाणून घेण्याअगोदर त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया। एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होतो किंवा कोणताच परिणाम होत नाही, यालाच अध्ययन संक्रमण असे म्हणतात। म्हणजेच काय तर एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत होणारे अध्ययनाचे संक्रमण होय। एका विषयाच्या अध्यापनाची दुसऱ्या विषयात जर मदत होत असेल तर ते संक्रमण आपल्याला फायदेशीर ठरते। आता अध्ययन संक्रमणाची व्याख्या अशी करता येईल की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मिळवलेली माहिती, संपादन केलेले कौशल्य, तंत्र किंवा मनाची वृत्ती याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा होतो तेव्हा त्याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात। उदाहरण द्यायचं झालं तर शालेय शिक्षणाचा वापर दैनंदिन व्यवहारात करता येणं हे एक त्याचं महत्त्वाचं आणि चांगलं उदाहरण आहे। आता हे संकल्पना आपण पाहत असताना अध्ययन संक्रमण अध्ययन विशेषाकडून सामान्याकडे होणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर आधीच्या अध्ययनात आणि नंतरच्या अध्ययनात समानता हवी, तरच ते अध्ययन फायदेशीर ठरणार आहे। आता तुम्ही BEdचाच जर कोर्स पाहिला, तुम्ही शिकलेलं मायक्रो टीचिंग हे उद्या तुम्ही वर्गामध्ये शिकवत असताना कशा पद्धतीनं ते स्किल वापरायचं आहे हे सराव पाठ तुम्ही घेतल्यावर तुमच्या लक्षात येतं आणि या जे काही तुम्ही अध्ययन केलेलं आहे BEdमध्ये त्याचा उपयोग उद्या तुम्ही शाळेत शिकवताना ते स्किल वापरताना होतो। म्हणूनच म्हटलं जातं की आधीच्या अध्ययनात आणि नंतरच्या अध्ययनात समानता हवी। आता याचबरोबर आपण असं सुद्धा म्हणतो की अध्ययन घटक जेवढे समान तेवढे अध्ययन संक्रमण जास्त। म्हणजे समानता असेल तर काय होतंय, अध्ययन संक्रमण जास्त होतंय। याचबरोबर अध्ययनातून सामान्यीकरण होणं महत्त्वाचं आहे। जनरलायझेशन हे अध्ययनाचं झालं पाहिजे। जे काही तुम्ही शिकला ते तुम्हाला उपयोगात आणता आलं पाहिजे, त्याला सामान्यीकरण असं म्हटलं जातं। व्यवहार आणि शालेय शिक्षण याच्यात जर फारकत होत असेल तर त्या शिक्षणाचा अर्थ काहीच नाही। म्हणूनच अध्ययनातून सामान्यीकरण होणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर अध्ययनातून सामान्य नियम, तत्व, व्याख्या, संकल्पना तयार होणे महत्त्वाचे आहे। जे काही तुम्ही शिकता याच्यातून तुम्हाला नियम तयार करता आले पाहिजे, संकल्पना ओळखता आली पाहिजे, संकल्पना तयार करता आली पाहिजे, व्याख्या तयार करता आली पाहिजे। हे सगळं काय आहे, तुम्ही शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला करता येणं आहे। फक्त पाठ करणं आणि डोक्यात ठेवणं हे महत्त्वाचं नाही। यानंतर एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत अध्ययन संक्रमण होते, हे पण महत्त्वाचं आहे। आता आपण पुढं बघणार आहोत याचे प्रकार काय आहेत। तर अध्ययन संक्रमणाचे प्रकार धन संक्रमण, त्याचबरोबर ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण। आता शून्य संक्रमण, धन संक्रमण
एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास धनसंक्रमण असे म्हणतात. पॉझिटिव्ह अध्ययन संक्रमण ट्रान्सफर जे होतं, ज्ञानाचं ट्रान्सफर जे होतं ते कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच तुम्ही जे काय शिकला ते दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ते वापरता आलं पाहिजे. आता तुम्ही जे शिकलेलं ज्ञान आहे, तुम्ही जे घेतलेलं ज्ञान आहे, हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे तरच त्या ज्ञानाची किंमत आहे. जर येत नसेल तर त्या ज्ञानाला किंमत नाही. उदाहरण बघा, एका भाषेच्या व्याकरणाचा चांगला अभ्यास केला असेल तर दुसऱ्या भाषेच्या व्याकरण लवकर लक्षात येतं. म्हणजेच हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, ह्याचं व्याकरण काही वेगळं नाही आहे, एकसारखंच आहे. तुम्हाला मराठीचं व्याकरण शिकवलं तर तुम्हाला इंग्रजीचं आणि हिंदीचं व्याकरण सोपं जाणार आहे. तसंच शब्दकोश हाताळणाऱ्या व्यक्ती शब्दसूची वापरणे सोयीस्कर होते. तसेच दुसरं एक उदाहरण बघा चांगलं, की सायकल चांगली जर चालवता असेल तर टू व्हीलर अवघड वाटत नाही, स्कूटी अवघड वाटत नाही. त्याच पद्धतीनं आपण काय करतो, गाड्या शिकत जातो. म्हणजे एक सायकल शिकलेली असेल तर मोटरसायकल तुम्हाला चालवता येते, म्हणजे बॅलन्सिंग तुम्हाला जमतं. म्हणजेच हे काय आहे, धनसंक्रमण. आता ऋण संक्रमण म्हणजे काय बघा, दुसरा प्रकार हा अध्ययन संक्रमणाचा आहे. याच्यामध्ये एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत असेल किंवा एका विषयाचं अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करीत असेल तर अशा संक्रमणाला ऋणसंक्रमण असे म्हणतात. म्हणजेच बघा की तुम्ही जे काय शिकलाय, हे जे शिकलेलं ज्ञान आहे, हे जर इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला वापरताच आलं नाही, दुसऱ्या परिस्थितीत दुसऱ्या कंडिशनमध्ये जर त्याचा उपयोगच होत नसेल तर ते अध्ययन काय झालं, ऋण अध्ययन, निगेटिव्ह अध्ययन. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इंग्रजी भाषा असेल, जर्मन भाषा असेल, अरबी भाषा असेल, तर ह्या ज्या भाषा आहेत, आपण हिंदी, मराठी, इंग्रजी ह्या आपल्या अध्ययनामध्ये येणाऱ्या भाषा आहेत, पण जर्मन भाषा आपल्या अध्ययनामध्ये नाही आहे. तर ती भाषा शिकत असताना इंग्रजीचा उपयोग आपल्याला होणार नाही आहे किंवा हिंदीचा उपयोग होणार नाही आहे. म्हणजेच हे आधीचं जे ज्ञान तुमचं आहे त्याचा उपयोग ह्या भाषा शिकताना होणार नाही. म्हणजे हे काय आहे, ऋण संक्रमण आहे. यानंतर तिसरा प्रकार आहे शून्य संक्रमण. दोन विषयापैकी एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी कसलाही संबंध नसेल तर एका विषयाचे अध्ययन हे दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत करते ना अडथळा निर्माण करते. अशा स्थितीला शून्य संक्रमण असे म्हटले जाते. म्हणजेच काय, त्याचा फायदा पण नाही आणि त्याचा तोटा पण नाही. म्हणजेच काय, तर ते दुसरं अध्ययन करण्यास मदत पण करत नाही आणि अडथळा पण निर्माण करत नाही, म्हणून त्याला शून्य म्हटलं जातं. उदाहरण, इतिहासाचं अध्ययन गणिताच्या अध्ययनास पोषक तसेच बाधक ठरत नाही किंवा मराठी अध्ययनाचा गणित अध्ययनात परिणाम होत नाही. आता यानंतर आपण पाहणार आहोत अध्ययन संक्रमणाला सहाय्य करणारे घटक, म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग कुठल्या घटकांमुळे होतं ते घटक महत्त्वाचे आहेत. पहिला घटक आहे अध्ययन कर्त्याची बुद्धिमत्ता. आता अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता कशी आहे, अध्ययनकर्ता किती बुद्धिमान आहे त्याच्यावरच काय आहे, अध्ययन संक्रमण हे सक्षम होत असते. अध्ययनकर्ता जितका बुद्धिमान तितका तो अध्ययन संक्रमण करण्यासाठी सक्षम असतो. निकालात दिसणारी तफावत मंद व हुशार विद्यार्थी हे याचं उदाहरण आहे. कारण आपल्या वर्गामध्ये बघा, आपण
बुद्धिवान विद्यार्थी, मध्यम गतीचे विद्यार्थी आणि एकदमच स्लो गतीचे विद्यार्थी पाहत असतो. याच्यामध्ये बुद्धिमान विद्यार्थी बघा भरभर अशी उत्तरं देतो आणि रिझल्ट जर आपण त्यांचा पाहिला तर याच्यामध्ये सुद्धा आपणाला काय दिसून येते, तफावत दिसून येते. म्हणजे जितका तो बुद्धिमान असेल तेवढं त्याचं संक्रमण योग्य दिशेने होतं. आता दुसरं बघा, अध्यापनाची वृत्ती म्हणजे अध्यापन करताना जर विद्यार्थ्यांना स्वतःचे निष्कर्ष काढणे, तर्क करणे, साम्य शोधणे इत्यादी बाबीत प्रावीण्य केले तर त्याचा फायदा नवीन विषयात अध्ययन करताना होऊ शकतो. म्हणजे अध्यापनाची वृत्ती अशी असली पाहिजे की अध्यापन करताना जर विद्यार्थ्यांना स्वतःचा निष्कर्ष काढता आला पाहिजे. तुम्ही जे काही त्यांना अध्यापन केलेलं आहे ते विद्यार्थ्यांवरच सोडून द्यायचं. निष्कर्ष काढा, तर्क करा, साम्य शोधा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे विद्यार्थ्यांनाच जर तुम्ही करायला लावल्या तर ह्याचा सुद्धा परिणाम होतो. म्हणजे अभ्यासाची वृत्ती त्याची असेल, अध्यापनाची वृत्ती त्याची असेल तर काय होणार आहे, अध्ययनाची वृत्तीमुळं तो काय करू शकेल, त्याचा फायदा त्याला नवीन विषयाचे अध्ययन करताना होऊ शकतो. आता 5वी शिकलेला विद्यार्थी चांगला हुशार असेल तर 6वीचा अभ्यास करताना त्याला काहीही अडथळा येत नाही, कारण बेसिक नॉलेज त्याचं काय झालेलं असतं, चांगलं झालेलं असतं. यानंतर वृत्ती विकास, विद्यार्थ्यांनी सामान्यीकरणाचे तत्व स्वीकारले असता अध्ययन सुलभ होते. आता सामान्यीकरण मगाशी तुम्ही पाहिलं आहे की अध्ययनातून सामान्यीकरण होणे महत्त्वाचे आहे. जनरलायझेशन झालं पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही शिकलेला आहात त्याचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजेच अध्ययन सुलभ होते, अध्ययन सोपे होते. शालेय जीवनात होणाऱ्या संस्कारातून विद्यार्थ्याच्या अंगी आलेल्या वृत्तीचा विकास होणे आवश्यक, त्यालाच वृत्ती विकास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ नीटनेटकेपणा, पद्धतशीरपणा, संवेदनशीलता हे काय सगळे मूल्य आहेत. म्हणजे वृत्ती विकास, अभिवृत्ती विकास विद्यार्थ्यांचा जो आहे, आपण सरावपाठामध्ये बघा मूल्य लिहितो, गाभा लिहितो, त्याचबरोबर जीवन कौशल्य लिहितो. ते हेच मूल्य आहेत बघा की विद्यार्थ्यांच्या संस्कार जर आपण चांगले केलेले असतील, त्याच्यामध्ये नीटनेटकेपणाचा गुण आणला असेल, पद्धतशीरपणा असेल, वह्या चेक करताना आपण ते नेहमी पाहिलं पाहिजे की तो त्याचा हस्ताक्षर कसा आहे, वळणदार आहे का, कसं आहे ते व्यवस्थित करण्याकडे कल दिला पाहिजे. लिहिताना त्याचं जे काही पेज आहे ते गलिच्छ आहे का, स्वच्छ आहे का, हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. फक्त काम हाताबाहेर करायचं आहे ही वृत्ती न ठेवता शिक्षकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा, पद्धतशीरपणा, संवेदनशीलता, वक्तशीरपणा. वर्गामध्ये पण पहा तुम्ही, वर्गामध्ये आल्यानंतर किंवा वर्ग भरण्या अगोदर विद्यार्थी काही उशिरा येतात किंवा वेळेवर येत नाहीत, तर शाळेची सुरुवातच ह्या कौशल्याने, ह्या मूल्यानं होते की वक्तशीरपणा. यानंतर बघा आपण पाहणार आहोत अभ्यासक्रमाची रचना. अभ्यासक्रमाची रचना कशी असली पाहिजे, व्यवहारीभिमुख अभ्यासक्रम असला पाहिजे. आता NPA 2020 येणार आहे, आपण म्हणतोय आता ह्याच्यामध्ये सुद्धा अभ्यासक्रमाची रचना ही व्यवहारीभिमुख होणार आहे आणि जीवन कौशल्याचा उपयोग जास्तीत जास्त अध्यापनातून येणार आहे. इंटरडिसिप्लिनरी जो म्हणतो आपण की आपण जे असे बॉक्सेस तयार केलेले आहेत, आर्ट्सचा विद्यार्थी, सायन्सचा विद्यार्थी, कॉमर्सचा विद्यार्थी, आता हे असं राहणार नाही आहे, तर सगळेच विषय त्या विद्यार्थ्याला शिकता येणार आहेत, जेणेकरून पुढच्या त्याच्या करिअरमध्ये कुठला विषय त्याला महत्त्वाचा ठरेल. म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी म्हणून त्याने गणित घ्यायचं नाही असं नाही आहे, तर त्याला गणितसुद्धा घेता येणार आहे. आणि सायन्सच्या विद्यार्थ्याला कॉमर्सचा एक विषयसुद्धा, अकाउंटसारखा विषय त्याला घेता येणार आहे. म्हणजे हे जे सगळं एकत्रीकरण केलेलं आहे यामुळं काय होणार आहे, विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारीभिमुख अभ्यासक्रम येणार आहे आणि त्यामुळं अध्ययन संक्रमण व्यवस्थित व्हायला मदत होईल. यानंतर 5वा पॉईंट बघा की अध्ययन संक्रमणाला सहाय्य करतो तो आहे समवाय. समवाय मला वाटतंय आपण सांघिक अध्यापन घेताना सुद्धा ह्या विषयावर बोललो होतो की एकसारखा पाठ्यांश असलेला 2 विषया एकत्र येऊन शिकवणं म्हणजे समवाय होय. किंवा
काय केलं पाहिजे शिक्षकांनी, जर ते इतिहासात असेल किंवा ते भूगोलमध्ये असेल आणि भूगोलातलं जर सायन्समध्ये असेल तर तोच घटक 2 शिक्षकांनी शिकवावा किंवा एकाच शिक्षकांनी सांगावं की हे विज्ञानामध्ये पण आहे आणि आता तो मी घेत आहे विज्ञान आणि भूगोल याचा समवाय करून जर शिकवायला सुरुवात केली तर अध्ययन संक्रमण काय होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. तर आत्ता आपण हे घटक पाहिले जेणेकरून हे काय करतात, अध्ययन संक्रमणास सहाय्य करतात. आता यानंतर आपण पाहणार आहोत अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व काय. त्याचं अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्त्व पाहत असताना 2 विषयातील तंत्र, आशय, त्याचबरोबर पद्धती यात असलेले साम्य शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आत्ताच मी बोलले त्या पद्धतीनं की 2 विषयात जे काही एकसारखा आशय असेल, एकसारखं तंत्र असेल तर काय केलं पाहिजे, शिक्षकांनी हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. याला समवाय असं म्हटलं जातं. एकाच विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयात असणं. यानंतर बघा अध्यापनामध्ये त्याचं उपयोजन शैक्षणिक महत्त्व काय आहे तर विविध सूत्रांचा किंवा तत्वांचा नवीन परिस्थितीत कसा वापर करावा हे समजतं. आपल्याला काय समजणार आहे तर विविध सूत्रांचा किंवा तत्वांचा नवीन परिस्थितीत कसा वापर करावा हे समजतं. यानंतर तिसरं आहे बघा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करताना त्याचा दैनंदिन जीवनाशी समवाय साधला पाहिजे. नाहीतर अशी गफलत होती विद्यार्थ्याची, इतिहास काय व्यवहारात उपयोगाला येणार आहे का, हिंदी उपयोगात येणार आहे का, गणित उपयोगात येणार आहे आणि ते ह्याच्यावर असे साशंक राहतात. तर हा जो समन्वय आहे हा समन्वय विद्यार्थ्यांच्या सुद्धा लक्षात आणून दिला पाहिजे आणि दैनंदिन जीवनाशी त्याचा समन्वय कसा आहे पटवून त्यांना दिलं पाहिजे. यानंतर बघा मराठी, हिंदी, संस्कृत या भाषामध्ये साम्य विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यावे. आता मराठीत साम्य काय आहे, हिंदीत साम्य काय आहे, नाट्य असतील किंवा निबंध लेखन असेल किंवा सहल वृत्तांत असेल किंवा कविता असतील, ह्या मराठी हिंदी लँग्वेजेस, इंग्रजीमध्ये लँग्वेजेसमध्ये आपण सर्रास सगळ्या अभ्यासक्रमामध्ये बघतच असतो. तर याच्यामध्ये साम्य काय आहे, व्याकरणामधलं साम्य काय आहे, हे सगळं विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. यानंतर विज्ञानामध्ये निरीक्षण करून निष्कर्ष काढण्याची सवय लावली पाहिजे. आता जे काही प्रयोग आपण करतो, हे जे प्रयोग आहे ते विद्यार्थ्यांना करायला दिले पाहिजेत. आपण फक्त 10वीच्या बोर्डाच्या प्रयोग परीक्षेच्या वेळेसच त्यांना प्रयोगशाळेत घेऊन जातो. तर असं न करता जे आता तुम्ही पाहिलं असेल विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय म्हणून आणि गृहकार्य म्हणून दिलेलं असतं, तर त्या स्वाध्यायामध्ये असे छोटे छोटे प्रयोग दिलेले असतात जेणेकरून विद्यार्थी घरी जाऊन ते करू शकतील आणि त्याच्यावरनं त्यांना काय वाटलं, त्याच्यातून काय निष्कर्ष निघाले हे ते सांगू शकतील. तर ही सवय विद्यार्थ्यांना लागणार आहे. पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनानं थेअरीचा जो भाग आहे तेवढाच शिकवतो. थोडक्यात उत्तरे लिहा, ऑब्जेक्टिव्ज बघा, गाळलेल्या जागा भरा, थोडक्यात उत्तरे द्या, असेच प्रश्न आपण काय करतो त्यांच्याकडून घटवून घेतो, पाठ करून घेतो. पण आपल्या लक्षात ही गोष्ट आली पाहिजे की त्यांना महत्त्वाचं काय आहे, जे ज्ञान आहे ते व्यवहारात जर उपयोगाला आणायचं असेल तर हे जी निरीक्षणं आहेत त्यांना ऑब्झर्वेशनची सवय लावली पाहिजे, त्याचबरोबर निष्कर्ष काढण्याची सवय लावली पाहिजे. तरच ते काय करणार आहेत, व्यवहारात ह्या गोष्टी वापरणार आहेत. यानंतर पुढचं बघा शाळेतील अभ्यासक्रम हा जीवनाच्या दृष्टीने कसा उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांना पटवून द्यावे. यानंतर पुढचं आहे नैतिक मूल्याचा आचरण
यामुळे आपले जीवन किती सुंदर बनते हे तिथे थोडंसं मिस्टेक झाली आहे, थोर पुरुषांच्या उदाहरणावरून लक्षात आणून द्यावे. नैतिक मूल्य फार महत्त्वाचे आहेत. आज आपणाला जर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य, आर्थिक मूल्य, व्यावहारिक मूल्य, हे जी सगळी मूल्य जी आहेत, ही मूल्य जर त्यांच्यात रुजली तरच खऱ्या अर्थानं काय होणार आहे, आपला देश हा मूल्याधिष्ठित बनणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी हे मूल्य येणं महत्त्वाचं आहे. यानंतर पहा, संक्रमण हे आपण काय शिकतो यापेक्षा कसे शिकतो यावर अवलंबून आहे. विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत करून उपयुक्त ज्ञान व कौशल्य संपादन करण्यास त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. म्हणजे संक्रमण हे आपण काय शिकतो यापेक्षा कसे शिकतो हे महत्त्वाचं आहे. शिक्षक वर्गात येऊन स्वतःच बडबडतात का विद्यार्थ्यांना बोलायला लावतात आणि त्यांच्याकडनं उत्तरं काढून घेतात आणि त्यांना विचार प्रवर्तक कसे बनवतात हे महत्त्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थी कसा शिकतो, स्वतः शिकतो का जे काय शिक्षकांना शिकवलं ते फक्त रट्टामार करतो. ह्या दोन गोष्टीतला फरक जोपर्यंत व्यवस्थित तुम्हाला शिक्षकांना सुद्धा कळणार आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा कळणार आहे, त्याशिवाय संक्रमण महत्त्वाचं ठरणार नाही. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून उपयुक्त ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्यास त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे. त्यांच्याची जिज्ञासा जागृत केली पाहिजे. ह्याच्यानंतर काय आपण पाहिलं बघा, संकल्पना प्राप्ती प्रथमान शिकत असताना सरांनी बोर्डवर लिहिलेले जे काय उदाहरणं आहेत, या उदाहरणावरनं तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त बनवत आहोत, त्यांना विचार करायला लावत आहोत. तर अशा पद्धतीची प्रतिमानं सुद्धा घेऊन आपल्याला काय करता येईल, त्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत करता येईल. यानंतर पहा, वृत्ती, दृष्टिकोन, ध्येयनिष्ठा, मूल्य यांचे संक्रमण होते हे लक्षात ठेवावे. किती छान सांगितलंय बघा. वृत्ती, तुमच्या ज्या काही अभिवृत्ती आहेत, आवड आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे, त्या विषयाबद्दलचा दृष्टिकोन असेल, इतरांबद्दलचा, समाजाबद्दलचा, पालकाबद्दलचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन, त्याचबरोबर ध्येयनिष्ठा, तुमचं गोल काय आहे, तुम्ही तुमच्या गोलच्या दिशेने जात आहात की नाही, तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करतायत की नाही, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. त्याचबरोबर मूल्य, फक्त मी शिक्षक आहे आणि ह्या तासाला मला माझा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, एवढे तास मला शिकवायचं आहे, हे शिक्षकांनी लक्षात न ठेवता कुठली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तर माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी हा माझ्यापेक्षाही हुशार आहे, पण त्याला मला कसं बनवायचं आहे, ध्येयनिष्ठ बनवायचं आहे, संस्कारित बनवायचं आहे. तर त्यासाठी हे जे मूल्य आणि संस्कार आहेत हे देण्याचं काम शिक्षकाचं आहे. यानंतर विद्यार्थ्याच्या बौद्धिक कुवतीवर संक्रमण अवलंबून असते. विद्यार्थ्याची बौद्धिक कुवत, किती कुवत आहे त्याची क्षमता किती आहे, त्याच्या वयानुसार त्याची बुद्धिक कुवत असेल तर त्याला ते सगळं कळणार आहे. संक्रमण त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. यानंतर पहा पुढचं, स्मरण झाल्यावर संक्रमण सुलभतेने होते, म्हणून अध्यापनामध्ये उजळणी, चर्चा, मनन यांना महत्त्वाचे स्थान आहे. आता तुम्ही मायक्रो टीचिंग करताना सुद्धा पाहिलं आहे बघा, पुनरावृत्ती, उजळणी हे तुमच्या उपकौशल्यामध्ये वारंवार आलेलं आहे. का आलेलं आहे, तर याच्यासाठीच आलेलं आहे की संक्रमण जर तुम्हाला सुलभतेने आणि चांगलं करून जर घ्यायचं असेल तर उजळणी, त्या अध्यापनामधली पुनरावृत्ती, त्या विषयाची पुनरावृत्ती, त्या घटकाची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. चर्चा वर्गात घडली पाहिजे. आपण वर्गाला चुप्प बसवतो, जेवढा शांत वर्ग तेवढी आम्हाला शाबासकी जास्त मिळते असं शिक्षकांना वाटतं, पण हे आता चुकीचं आहे.
ज्ञानरचनावादानुसार तर असं म्हटलं जातं की विद्यार्थ्यांना तुम्ही बोलतं केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना तुम्ही वैचारिक बनवलं पाहिजे, त्याच्यासाठी चर्चेसारखे विषय वर्गात तुम्ही घेतले पाहिजेत. तर याच्यामुळं काय होणार आहे, विद्यार्थ्यांचं संक्रमण व्यवस्थित होणार आहे. तर आज आपण काय काय पाहिलं तर अध्ययन संक्रमणाचे संकल्पना काय आहे पाहिली, त्याची व्याख्या पाहिली, त्याचे प्रकार पाहिले आणि त्याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे.